ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात हा सीन मिस करू नका. शेवटी असा ट्विस्ट आहे की डोळेच उघडे राहतील. आपल्याला एकदम हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. केस खेचतेस तिथे. डीएनए टेस्टसाठी आपल्याला केस हवे होते ना प्रियाचे. चाव्यांच्या कारणावरून सायली आणि प्रिया यांच्यात जबरदस्त भांडण पेटलेलं दिसतं. सकाळची वेळ असते. सुरुवातीला छोट्या कारणावरून सुरू झालेला हा वाद हळूहळू इतका वाढतो की घरातील इतर सदस्यांना मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण परिस्थिती इतकी बिघडलेली असते की कुणाचंच ऐकून घेतलं जात नाही. भांडणाच्या भरात सायली आणि प्रिया एकमेकींवर तुटून पडतात आणि थेट केस ओढण्यापर्यंत परिस्थिती जाते. सायली तर प्रियाला अक्षरशः आसमान दाखवणे, ज्यामुळे प्रियासुद्धा पूर्णपणे हादरून जाते, कारण तिने सायलीचं असं रौद्र रूप याआधी कधीच पाहिलेलं नसतं. पण हा सायलीचा प्लॅन आहे हे प्रियाच्या लक्षातच येत नाही. ती पण भांडण करायला तयारच असते. त्या दोघींचं खूप जोरदार आणि खूप मोठं भांडण होतं. घरच्यांनाही त्यांचं भांडण एकदम शॉक वाटतं. शेवटी कसेबसे त्या दोघींचं भांडं सोडवतात. नंतर सायलीला रूममध्ये पाठवतात. याच दरम्यान अर्जुन खोलीत येतो आणि हे सगळं पाहून तो पूर्णपणे शॉक होतो. तो सायलीला म्हणतो की तुम्ही एरवी कधीच आवाज चढवून बोलत नाही आणि आज तुम्ही थेट प्रियाचे केस ओढलेत. त्यावर सायली शांतपणे एक मोठा खुलासा करते. ती म्हणते की हे सगळं माझा प्लॅन होता. आणि मग ती अर्जुनला प्रियाचे केस दाखवते. सायली पुढे सांगते की हे बघा, मी प्रियाचे केस आणले आहेत, आता तिची डीएनए टेस्ट करणं आपल्यासाठी खूप सोपं होणार आहे. हे ऐकताच अर्जुन पूर्णपणे थक्क होतो. त्याला सायलीच्या हुशारीचं आणि तिच्या प्लॅनिंगचं प्रचंड कौतुक वाटतं. अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणतो की तुम्ही तर अगदी डिटेक्टिव्ह सारखंच काम केलं आहे आणि तुम्ही एवढी जबरदस्त ॲक्टिंग करू शकता हे मला आजच समजलं. मित्रांनो, सविस्तर पाहूया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार आहे, कारण हा भाग प्रेक्षकांसाठी खूपच खास आणि ट्विस्टने भरलेला असणार आहे. या भागाची सुरुवातच होते ती एका छोट्याशा कारणावरून, पण पुढे जाऊन तेच कारण एवढं मोठं रूप घेतं की घरात अक्षरशः वादळ उठल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तर सीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चाव्यांच्या कारणावरून सायली आणि प्रिया यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झालेला असतो. सुरुवातीला हा फक्त साधा वाद वाटतो, पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसं या भांडणाचं रूप अधिकच भयानक होत जातं. दोघींमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होतात, एकमेकींवर दोष टाकले जातात आणि वातावरण पूर्णपणे तापलेलं असतं. घरातील बाकी सदस्य हे सगळं पाहून पूर्णपणे हैराण झालेले असतात. ते लगेच मध्ये पडून सायली आणि प्रिया यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कुणाचंच ऐकलं जात नाही, कारण दोघींचा राग एवढा वाढलेला असतो की त्या कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते आणि भांडण इतकं टोकाला जातं की सायली आणि प्रिया एकमेकींवर थेट हात उगारतात. शब्दांच्या पलीकडे जाऊन आता शारीरिक भांडण सुरू होतं. केस ओढणं, ढकलाढकली करणं, हा सगळा प्रकार इतका अचानक घडतो की घरच्यांना काही क्षण समजतच नाही की नेमकं काय चाललंय. सायलीचा राग इतका वाढलेला असतो की ती प्रियाला अक्षरशः आसमान दाखवते. तिच्या या आक्रमक वागण्यामुळे प्रिया पूर्णपणे घाबरून जाते, कारण तिनं सायलीचं असं रूप कधीच पाहिलेलं नसतं. सायली जी नेहमी शांत, समजूतदार आणि संयमी असते, ती आज एवढी आक्रमक का झालीये, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. याच वेळी अर्जुन त्या खोलीत प्रवेश करतो आणि त्याच्यासमोर हे सगळं दृश्य येतं. सायली आणि प्रिया यांचं हे भयंकर भांडण पाहून तो पूर्णपणे शॉक होतो. त्याला विश्वासच बसत नाही की सायली असं काही करू शकते. अर्जुन लगेच सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला विचारतो, तुम्ही एरवी कधीच आवाज वाढवून बोलत नाही आणि आज तुम्ही थेट प्रियाचे केस ओढलेत, हे सगळं काय चाललंय? त्याच्या आवाजात आश्चर्य आणि राग दोन्हीही स्पष्टपणे दिसत असतात. पण इथेच येतो या भागाचा सर्वात मोठा ट्विस्ट. सायली अचानक शांत होते आणि अर्जुनकडे बघून म्हणते, हे सगळं माझा प्लॅन होता. तिचं हे वाक्य ऐकून अर्जुनसह सगळेच थक्क होतात. काही क्षणांसाठी तर सगळ्यांना काय बोलायचं तेही सुचत नाही. सायली पुढे सांगते, मी जे काही केलं ते सगळं मुद्दाम केलं, हे बघा, असं म्हणत ती आपल्या हातातले प्रियाचे केस अर्जुनला दाखवते. त्या केसांकडे पाहून अर्जुन अधिकच गोंधळून जातो. सायली मग शांतपणे आणि आत्मविश्वासाने स्पष्ट करते की मला प्रियाबद्दल काहीतरी संशय होता आणि तो संशय दूर करण्यासाठी मला तिचा डीएनए टेस्ट करायचा होता, पण त्यासाठी तिचे केस मिळवणं गरजेचं होतं, म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. हे ऐकताच अर्जुन अक्षरशः थक्क होतो. त्याला सायलीच्या बुद्धिमत्तेचं आणि तिच्या प्लॅनिंगचं प्रचंड कौतुक वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत असतं.
अर्जुन मग सायलीला म्हणतो, तुम्ही तर अगदी डिटेक्टिव्हसारखंच काम केलं आहे आणि तुम्ही एवढी जबरदस्त ॲक्टिंग करू शकता हे मला आजच समजलं. त्याच्या आवाजात आता अभिमान आणि कौतुक दोन्हीही जाणवत असतं.